एखाद्या दिवशी घरात जेवणासाठी 4 माणसं वाढली की पोळ्या किंवा चपात्या करणाऱ्या बाईची दमछाक होते। पण पुण्यातल्या राधाबाईंनी अनोखा विक्रम केलाय। एका महिन्यात त्यांनी 46,000 चपात्या तयार केल्यात। कष्ट आणि कौशल्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राधाबाई। राधाबाई दाहेरीतल्या चपात्यांच्या कारखान्यात काम करतात। या कारखान्यातल्या प्रत्येक महिला मशीनप्रमाणे काम करतात। या ठिकाणी रोज किमान 35 ते 40,000 चपात्या तयार होतात। ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करण्याशिवाय इथे गत्यंतर नसते। यंदाच्या मे महिन्यात काहीशी अडचण निर्माण झाली। या ठिकाणी काम करणाऱ्या बऱ्याचशा महिलांना लग्नकार्य आणि कौटुंबिक कारणासाठी सुट्टी द्यावी लागली। त्यामुळे चपात्यांची रोजची ऑर्डर पूर्ण कशी करायची याची चिंता होती। अशा वेळी राधाबाई आणि त्यांच्यासारख्या काही जणी मोठ्या जिद्दीने पुढे आल्या। एक महिला दिवसाकाठी 800 ते 1000 चपात्या बनवते, मात्र राधाबाईंनी दिवसाला सरासरी 1500 चपात्या बनवल्या। राधाबाईंना कौटुंबिक जबाबदारीतून हे बळ प्राप्त झालंय। पोळ्या करायचं म्हणजे काही साधं काम नाही। म्हणजे घडीची असली पाहिजे, उंडा सारख्या आकाराचा असला पाहिजे, नीट भाजली गेली पाहिजे। हे सगळं जे आहे हे डोक्यात कसं काय का आपोआपच होतं काय तुमचं? आपोआप नाही होत, आम्ही करतो। म्हणजे आता सवय झाली, 4 वर्ष झालं सवय झाली म्हणून आता काय वाटत नाही कामाचं। आम्हाला काम केल्याशिवाय तर हे नाही ना, काम करायच लागतं। 46,000 चपात्या पोळ्या बनवल्यात म्हणे। रोज 1500 बनवते, महिन्याचे 45,000। चपात्यांच्या कारखान्यातलं काम पहाटे 3:30ला सुरू होतं आणि दुपारी 1-1:30 पर्यंत ते संपतं। कामाची स्पर्धा ही वेळेशी असते, त्यात चपातीचा दर्जा राखणं हे देखील महत्त्वाचं असतं। राधाबाईंसारख्या महिला जीव ओतून हे काम करतायत। राधाताईंनी म्हणजे न शिकलेली बाई, ती काही शिकलेली नाही, पण त्यांनी मागच्या मे महिन्यामध्ये 18,000 रुपये पगार घेतला। हे ऐकून सगळ्यांना आणि आज आमची ह्या कामाची चर्चा सगळ्या धायरीमध्ये होतं। त्याचं आम्हाला खरंच खूप समाधान वाटतं की आम्ही ह्या श्री रामकृष्ण फूड्स महिला उद्योगमध्ये काम करतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे। राधाबाईंनी एका महिन्यात सुमारे 46,000 चपात्या बनवल्या। त्यांच्यासारख्या महिलांमुळेच हा व्यवसाय यशस्वी ठरलाय। त्याबद्दलची कृतज्ञता संचालकांकडून आपसुकच व्यक्त होते। राधा लोखंडे अतिशय कष्टाळू आहे। कोणाच्या घरात काय प्रॉब्लेम्स असतात कोणी मोकळेपणाने सांगत नाही, पण माणसाच्या एकंदरीत वागणुकीवरनं इथं आल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत। पण या सगळ्या गोष्टीवर मात करून आज राधा लोखंडे या व्यक्तींनी आमचं आत्तापर्यंतचं सगळं रेकॉर्ड ब्रेक करत या महिन्यामध्ये 31 दिवसात 46,000 पोळ्या जवळजवळ लागलेल्या आहेत आणि हायेस्ट पगार त्यांनी यावेळेस घेतला। एवढा हा पगार, याच्यापेक्षा जास्त पगार घ्यावा ही माझी कायमच बायकांना हे असते की तुम्ही खूप जास्त कमवावे, इथून कमवावे की तुमच्या घरच्यांना नक्कीच याचा अभिमान वाटला पाहिजे। राधाबाईंना त्यांच्या मुलांना शिकवून मोठं करायचंय, मात्र त्यासाठी त्या कुणाच्या हाताकडे बघत नाही। त्यांनी स्वतःच परिस्थितीशी 2 हात केले। एका अन्नपूर्णेच्या जिद्दीची आणि आईच्या मायेची ही सत्य कथा आहे। राधाबाईंच्या या प्रेरणादायी संघर्षाला कायम यश लाभो ही सदिच्छा। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।